श्री स्वामी समर्थ. आज श्रावणाचा पहिला दिवस. स्वामींना ही एक गोष्ट मागा, तुमची इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो, पैसा हो, नोकरी हो, घरात सुख शांती हवी, मुलांचं भविष्य चांगलं हवं, मनातील इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतं. पण आज श्रावणाच्या या पवित्र सुरुवातीला स्वामी समर्थांना अनेक गोष्टी मागण्याची गरज नाही. आज फक्त एकच गोष्ट मागा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा आणि माझा हात कधीच सोडू नका. कारण स्वामींचा हात डोक्यावर असेल तर संकट कितीही मोठं असलं तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की मिळतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस साधा नाही. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि आत्मचिंतनाचा काळ. आपल्या मनात कितीही चिंता असतील, कितीही अडचणी असतील, कितीही अपयश आले असेल, आज त्या सर्व चिंता स्वामींच्या चरणी सोपवा, अर्पण करा आणि स्वामींना असं सांगा, स्वामी मला काय हवं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या, पण कोणत्याही परिस्थितीत माझी श्रद्धा कमी होऊ देऊ नका. ही प्रार्थना मनापासून केली तर तुमच्या मनाला एक वेगळी शांतता मिळेल. कारण प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होत नाही म्हणजे स्वामींची कृपा नाही असं नाही. कधी कधी इच्छा पूर्ण न होणे ही सुद्धा स्वामींचीच इच्छा असते. कारण स्वामींना आपल्याला त्यापेक्षा काहीतरी मोठं द्यायचं असतं, आपल्या आयुष्यात आणायचं असतं. उशीर झाला म्हणजे स्वामी विसरले असं नाही. कदाचित योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहेत. तुमच्या आयुष्यात सध्या अडचणी असतील तर घाबरू नका. नोकरीची चिंता असेल, व्यवसाय नुकसान होत असेल, घरात समस्या असतील, नात्यांमध्ये गैरसमज असतील, मनात सतत नकारात्मक विचार असतील, आज हे सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करा. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्यातील अंधार दूर करा. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी ठेवा आणि संकटांच्या काळात माझा विश्वास कधीच ढळू देऊ नका. मित्रांनो, स्वामींकडे मागताना फक्त पैसा किंवा सुख मागू नका. संकट सहन करण्याची शक्ती मागा. योग्य आणि चुकीची ओळखण्याची बुद्धी मागा. वाईट परिस्थितीतही सकारात्मक राहण्याची ताकद मागा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या चरणांवरील श्रद्धा कायम राहू द्या, अशी प्रार्थना करा. कारण ज्यांच्या मनात श्रद्धा असते तो माणूस संकटातून तुटत नाही. आज श्रावणाच्या पहिल्या दिवशी एक छोटासा संकल्प करा. दररोज काही मिनिटे स्वामींचं स्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने मन शांत ठेवा. वाईट विचारांपासून स्वतःला दूर ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका. कदाचित तुमच्या आयुष्यातील चांगला काळ अगदी जवळ आला असेल. फक्त तुमची श्रद्धा टिकवून ठेवा. कारण जिथे माणसाची आशा संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. आज या व्हिडिओखाली कमेंटमध्ये फक्त एकदाच लिहा, श्री स्वामी समर्थ. माझा हात कधीच सोडू नका. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या कोणत्या तरी अडचणीतून जात आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्या व्यक्तीच्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल. शेवटी स्वामींना एवढंच मागूयात की स्वामी, माझ्या आयुष्यात सुख आलं तर मला अहंकार येऊ देऊ नका आणि संकट आलं तर माझी श्रद्धा कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो, ही श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.